दादा बैठक आयोजित केली होती, कसा प्रतिसाद आहे, काय ठरलंय? आपण बघताय की या ठिकाणी फक्त काही तोंडी निरोपावर एवढे मोठे शेकडो शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि निश्चितच उद्धवजी ठाकरे साहेब जे 28 तारखेला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्या निमित्तानं जे नियोजन कसं करायचं याबाबतची बैठक होती, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्या बैठकीतूनच असं दिसून येतं की या मेळाव्याला किती लोक हजर असतील. निश्चितच शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. या ठिकाणी काही जरी झालं असलं, कुणी जरी गेलं आलं असलं तरी शिवसैनिक हा जागेवर आहे आणि अधिक उत्साहानं तो पेटून उठलेला आहे. त्यामुळे निश्चितच इथून पुढचा काळ हा उद्धवजी ठाकरे साहेब जे सांगतील त्या दिवशी जे मार्गदर्शन करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक पुढच्या काळात काम करतील. शिवसैनिकांना काय आव्हान असेल? शिवसैनिकांना माझं एवढंच आव्हान आहे की ह्या निष्ठावान शिवसैनिकाच्या जिल्ह्यात माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या 28 तारखेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला विचार देण्यासाठी येत आहेत. तरी धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्य अशा शिवसैनिकांनी या ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी सिद्धाई मंगल कार्यालय धाराशिव येथे रविवारी दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे एवढीच विनंती माझी शिवसैनिकांना आहे.